हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी अज्ञात आनंद गुरु तुमचं माझ्या अज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपण आपला जो 4th चॅप्टर आहे वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या चॅप्टरला. 4th चॅप्टर वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग. ओके, नाव ट्राय धिस. करून पाहायला सांगितलं आपल्याला. टेक अ ग्लास हाफ फुल ऑफ वॉटर, ॲड अ स्पूनफुल ऑफ शुगर टू इट अँड स्टिअर इट विथ अ स्पून. एका काचेच्या ग्लासमध्ये अर्ध पाणी घ्यायचं आहे, अर्ध ग्लास भरेल इतकं पाणी घ्यायचं आहे. त्यात 1 चमचा साखर घालायची आणि ती साखर चमच्याने ढवळायची आणि त्यात काय बदल होतो हे आपल्याला बघायचं आहे. सी वॉट चेंज टेक प्लेस. त्यात काय बदल होतो हे पाहायचं आहे. देन सेकंड, रिपीट दिस एक्सपेरिमेंट विथ ईच ऑफ द सबस्टान्सेस मेन्शन बिलो. आता खाली जे पदार्थ आपल्याला दिलेत तर हे पदार्थ पाण्यात घालून, हे पदार्थ पाण्यात टाकून ही जी कृती आहे ती आपल्याला करून बघायची आणि काय बदल होतात ते आपल्याला बघायचे. बघा आपल्याला कोणकोणते पदार्थ दिलेत. त्याच्या आधी बघा त्यांनी काय सांगितले, वॉश द ग्लास क्लीन एव्हरी टाईम यू टेक द नेक्स्ट सबस्टान्स. म्हणजे प्रत्येक वेळी ज्यावेळेस तुम्ही नवीन पदार्थ घ्याल त्यावेळेस ग्लास जे आहे ते स्वच्छ आपल्याला धुवायचं आहे आणि मगच तो पदार्थ टाकून आपल्याला ही कृती करायची आहे. कॉमन सॉल्ट म्हणजे मीठ घ्यायला सांगितलं आहे, हनी, मध, वॉशिंग सोडा, धुण्याचा जो सोडा असतो तो, त्याच्यानंतर पावडर ॲलम म्हणजेच तुरटी जी असते, तुरटीची पूड, ओके, ती घ्यायला सांगितले, सँड, वाळू, व्हीट फ्लावर म्हणजे गव्हाचं पीठ, त्याच्यानंतर सॉडस्ट म्हणजेच लाकडाचा जो भुसा आहे तो, टर्मरिक पावडर, हळद पूड जी आहे ती घ्यायला सांगितले आणि काही सम ऑइल म्हणजे थोडं तेल. तर ह्यातली प्रत्येक एक गोष्ट आपल्याला पाण्यात मिक्स करून बघायचे आणि कोणता बदल होतो त्या पाण्यात हे आपल्याला पाहायचं आहे. पण प्रत्येक वेळी प्रत्येक पदार्थ त्यात मिक्स करताना, प्रत्येक पदार्थ पाण्यासोबत मिक्स करताना ग्लास जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. ओके, व्हॉट डू यू सी. तुम्हाला काय दिसून येईल याच्यात. शुगर, सॉल्ट, वॉशिंग सोडा, ॲलम डिसअपियर इन द वॉटर. साखर, मीठ आहे, धुण्याचा जो सोडा आहे तो किंवा तुरटी आहे, तर हे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर ते कसे होतात, ते विरघळतात, ते दिसेनासे होतात, डिसअपियर होतात. दे डिझॉल्व कम्प्लिटली इन द वॉटर. ते पूर्णपणे पाण्यात विरघळले जातात. बट सँड, सॉडस्ट, टर्मरिक पावडर, ऑइल डू नॉट डिसअपियर इवन ऑन स्टेअरिंग. दे डू नॉट डिझॉल्व. पण याच्या उलट वाळू, गव्हाचं पीठ आहे, लाकडाचा भुसा आहे, हळद आहे, तेल आहे, हे पदार्थ काय होतात, हे पाण्यात विरघळत नाहीत. ओके, जरी आपण त्याला ढवळलं तरीसुद्धा ते विरघळत नाहीत. व्हॉट डज दिस टेल अस. याच्यावरून आपल्याला काय कळून येतं, तर सम सबस्टान्सेस डिझॉल्व इन वॉटर व्हाईल सम सबस्टान्सेस डू नॉट. यावरून काय कळतं, तर काही पदार्थ जे आहेत ते पाण्यात विरघळतात, तर काही पदार्थ जे आहेत ते विरघळत नाही. देन द सबस्टान्स दॅट डिझॉल्व इन वॉटर स्प्रेड्स थ्रू आउट द वॉटर. जे पदार्थ पाण्यात विरघळतात ते भांड्यातील संपूर्ण पाण्यात पसरतात. ओके, when salt dissolve in water, the water in the container taste salty. When sugar dissolve, the water tastes sweet. ज्यावेळेस त्या पाण्यामध्ये, भांड्यातील पाण्यात मीठ विरघळते त्यावेळेस आपल्याला त्या पाण्याची चव कशी लागते, तर सॉल्टी म्हणजेच खारट लागते. त्याच्या उलट जर साखर विरघळली तर त्या पाण्याची चव ही गोड लागते. नाव अ न्यू टर्म, सोल्युशन. When a substance dissolves in water, a mixture of that substance and water is formed. This mixture is called the solution of that substance. आता नवीन शब्द आपल्याला इथे दिसून आलाय, तो म्हणजे सोल्युशन. तर सोल्युशनचा अर्थ काय आहे, तर जेव्हा एखादा पदार्थ पाण्यात विरघळतो आणि पाणी आणि त्या पदार्थाचं मिश्रण तयार होतं, त्या मिश्रणाला सोल्युशन असं म्हणतात. ओके, ते जे द्राव्य असं त्याला सोल्युशन असं म्हणतात. इफ समवन गेट्स लूज मोशन वी गिव्ह देम अ सोल्युशन ऑफ सॉल्ट अँड शुगर टू ड्रिंक. दिस सोल्युशन इज कॉल्ड ORS और ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. जेव्हा एखाद्याला लूज मोशन्स होतात म्हणजे जुलाब होतात किंवा ओमिटिंग, उलट्या होतात, ओके, तर त्यावेळेस आपण त्याला साखर आणि मीठ या दोघांचं जे दोन्ही पदार्थ हे
मिक्स करून पाण्यात त्याचं जे पेय आहे ते त्याला प्यायला देतो. ओके, तर त्यावेळेस त्याला काय म्हणतात, ORS असं म्हणतात, म्हणजेच ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. ठीक आहे. Then a patient in a hospital is sometimes put on saline, that is, on a solution of salt in water. Sometimes other medicines may also be given through saline. आता हॉस्पिटलमध्ये जेव्हा एखादा पेशंट्स असतो तर त्याला सलायन दिलं जातं. ओके, तर ते सलायन म्हणजे काय आहे, तर सलायन म्हणजेच सॉल्ट आणि वॉटर याचं मिश्रण, म्हणजे मीठ आणि पाणी हे मिक्स असतं तर त्याचं ते मिश्रण आहे. ओके, काही वेळेला त्यात इतर औषधं जी आहेत ती सुद्धा विरघळून त्या पेशंटला दिली जातात. दिस आर एक्झाम्पल ऑफ युजफुल सोल्युशन. आणि ही जी आहेत ही काही आपल्याला उपयुक्त असणारे जे सोल्युशन्स आहेत, जे द्राव्य आहेत, त्यांची उदाहरणं आहेत. देन नेक्स्ट बघा, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, sea water is salty to taste because it is nothing but a solution of salt that occur naturally. We cannot use sea water for drinking. आता समुद्राचं जे पाणी आहे हे चवीला कसं लागतं, तर खारट लागतं, राईट, कारण ते मिठाचे नैसर्गिक म्हणजेच नॅचरल असं ते सोल्युशन आहे मिठाचं. ओके, आणि आपण या समुद्राचं पाणी जे आहे ते पिण्यासाठी वापरू शकत नाही. Okay, then second, water of different wells may have different taste. Why is that so? Some substances from the ground dissolve in the water. They give a taste to the well water. But if there is nothing dissolved in water, water has no taste. म्हणजेच वेगवेगळ्या विहिरीचं जे पाणी आहे तर त्या पाण्याला वेगवेगळी अशी चव असते. ओके, तर ती चव कशामुळे असते, जमिनीतील काही पदार्थ पाण्यात विरघळतात आणि त्यांची चव विहिरीच्या पाण्याला येते, पण पाण्यात काहीही विरघळलेलं नसतं. ओके, आणि पाण्यात जर एखादा पदार्थ विरघळलेला नसेल तर त्या पाण्याला चव लागत नाही. ओके, when we remove the lid of a soda water bottle, bubbles fizz out of it. To make soda water, a gas called carbon dioxide is dissolved in water under pressure. When the lid is removed, the pressure reduces and the gas bubbles out. जेव्हा तुम्ही सोड्याची जी बॉटल असते तर त्या बॉटलचं आपण जेव्हा त्या बाटलीचं झाकण जेव्हा आपण काढतो तर त्यावेळेस काय होतं, बबल्स येतात, म्हणजे वायूचे बुडबुडे जे आहेत ते फसफसून वर येतात. ठीक आहे, तर सोडा वॉटर बनवताना कार्बन डायऑक्साईड नावाचा जो वायू आहे तो दाब देऊन पाण्यात विरघळलेला असतो आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण ते झाकण उघडतो ना त्यावेळेस काय होतं, ते बबल्स जे आहेत ते बाहेर पडतात. ठीक आहे, झाकण काढताना काय होतं, त्याचा जो दाब असतो तो कमी होतो आणि त्यामुळे तो जो वायू आहे कार्बन डायऑक्साईड तो फसफसून बाहेर पडतो बबल्सच्या स्वरूपात. देन नेक्स्ट, ट्राय धिस. आता आपल्याला करून पाहायला सांगितलं आहे. फिल अ लार्ज कंटेनर विथ वॉटर, कलेक्ट द फॉलोविंग आर्टिकल्स. आता एक मोठं भांडं जे आहे ते पाण्याने भरून घ्यायचं आहे आणि पुढील वस्तू आपल्याला गोळा करायचे. तर बघा काय सांगितलं आहे, फ्रॉम युअर कंपास बॉक्स, तुमच्या कंपास बॉक्समधून, तुमची जी कंपास पेटी आहे त्याच्यामधून कोणकोणत्या वस्तू हव्यात आपल्याला, अ प्लास्टिक रूलर, ॲन इरेझर, अ पेन्सिल, अ शार्पनर, अ रबर बँड, द कंपास. म्हणजेच प्लास्टिकची रूलर आहे तुमची, स्केल जी आहे ती, देन इरेझर खोड रबर आहे तुमचा, पेन्सिलचा तुकडा आहे, त्याच्यानंतर शार्पनर म्हणजे ज्याने आपण पेन्सिल शार्पन करतो ते, रबर बँड एखादा आणि कंपास म्हणजेच कर्कटक आपण म्हणतो तर ते हवं आहे आपल्याला. ओके, देन फ्रॉम युअर हाऊस. आता तुमच्या घरातून कोणत्या वस्तू हव्यात, तर अ स्टील स्पून, स्टीलचा चमचा, प्लास्टिक स्पून, प्लास्टिकचा छोटा चमचा, देन सम ग्राउंडनट शेल्स, शेंगदाणे जे असतात त्याची काही टर्फलं हवेत, देन आयर्न नेल म्हणजेच खिळा जो आहे तो, स्क्रू हवा आहे, देन कॉईन म्हणजेच नाणं जे आहे ते हवं आहे आपल्याला. देन फ्रॉम आउटडोअर, बाहेरून कोणत्या वस्तू आपल्याला कलेक्ट करायचे आहेत, तर स्टोन, लिटिल ट्विक्स, लीव्स, सॉईल म्हणजे काड्या, लिटिल ट्विक्स म्हणजेच खडे, लहान खडे, देन लीव्स पानं आपल्याला गोळा करायचे आहेत आणि सॉईल माती हवे. ओके, देन पुट दिस थिंग्स इन द वॉटर अँड सी वेदर ईच ऑफ देम सिंक ऑर फ्लोट्स. आता यापैकी एक एक वस्तू आपल्याला टाकायचे आणि पाण्यात टाकल्यावरती बुडते की तरंगते,
पाण्यावर हे आपल्याला पाहायचं आहे. ओके, व्हॉट डू यू सी, तुम्हाला काय दिसून येईल तर इरेजर, शार्पनर, स्टील स्पून, नेल, त्याच्यानंतर स्क्रू, स्टोन्स, कॉइन, द कंपास अँड द सॉईल सिंक इन द वॉटर व्हाईल द अदर थिंग्स फ्लोट. आता काय दिसून येईल तुम्हाला तर खोडरबर आहे, जे तुमचं शार्पनर आहे, त्याच्यानंतर कर्कटक आहे, चमचा आहे, खिळा, स्क्रू, कॉईन आपण घेतला तो, माती, खडे, या वस्तू काय होतात ह्या पाण्यात बुडतात. तर इतर वस्तू ज्या आहेत जसं रूलर आहे, पेन्सिल जी आहे, तर या वस्तू काय होतात त्या तरंगल्या जातात. ओके, देन व्हॉट डज दिस टेल अस, यावरून आपल्याला काय समजून येतं तर सम थिंग्स फ्लोट ऑन वॉटर व्हाईल समथिंग सिंक इन इट. म्हणजे काही वस्तू ज्या आहेत त्या पाण्यात तरंगतात, तर काही वस्तू ज्या आहेत त्या पाण्यात बुडतात. ओके, देन द थिंग्स दॅट फ्लोट आर लायटर दॅन वॉटर. आता ज्या वस्तू पाण्यावर तरंगतात त्या कशा असतात तर त्या पाण्यापेक्षा हलक्या असतात, म्हणून त्या पाण्यावर तरंगतात. आणि द थिंग्स दॅट सिंक आर हेवियर दॅन वॉटर. ज्या वस्तू बुडणाऱ्या असतात, ज्या वस्तू बुडतात त्या पाण्यापेक्षा कशा असतात, हेवी असतात, म्हणजे जड असतात. त्याच्यामुळे त्यांच्या वजन हेवी असल्यामुळे त्या पाण्यात बुडतात. देन ट्राय धिस. आता पुढे बघा आपल्याला काय सांगितलं आहे, पुढे सुद्धा आपल्याला कृती एक करायला सांगितलं आहे. टेक सम मडी वॉटर इन अ बिग बेकर. इफ यू डू नॉट फाइंड मडी वॉटर then make some by adding some soil, pieces of dry twigs, straw, leaves, etc. to water. Now allow this beaker to stand still for 4 or 5 hours. आता आपल्याला काय सांगितलं आहे, एक छोटं एका मोठंसं बेकर घेऊन, म्हणजे एका मोठ्या चंचू पात्रात आपल्याला गढूळ पाणी घ्यायचं आहे, मडी वॉटर घ्यायचं आहे. आणि मडी वॉटर जर तुम्हाला मिळालं नाही, गढूळ पाणी मिळालं नाही, तर मग त्या पाण्यात थोडीशी माती, काही काड्या आणि पालापाचोळा जो आहे तो आपल्याला त्या पाण्यात मिक्स करून घ्यायचा आहे. आणि ते जे बेकर आहे, ते चंचूपात्र आहे, त्याला अजिबात धक्का लावू न देता ते 4 ते 5 तास तसंच स्थिर ठेवायचं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा व्हॉट डू यू सी. आता तुम्हाला काय दिसून येईल तर द पार्टिकल्स ऑफ सॉईल सिंक इन द वॉटर अँड फॉर्म अ लेअर ऑर सेडिमेंट ॲट द बॉटम, बट ट्विग्स अँड अदर रबिश फ्लोट ऑन द वॉटर. इट टेक्स अ लॉंग टाईम फॉर द सेडिमेंट टू फॉर्म. म्हणजे पाण्याच्या तळाशी मातीच्या कणांचा गाळ जमा होतो, बरोबर. तर त्याच्या उलट काड्या ज्या असतात लाकडाच्या त्या आणि काही कचरा जो असतो तो पाण्यावर तरंगतो. ओके, गाळ जमा होण्यासाठी खूप वेळ लागतो असा. देन व्हॉट डज दिस टेल अस, यावरून आपल्याला काय समजतं तर पार्टिकल्स ऑफ सॉईल आर हेवियर दॅन वॉटर. म्हणजे मातीचे जे कण आहेत ते कसे आहेत, ते पाण्यापेक्षा जड आहेत. ओके, बट बिकॉज दे आर व्हेरी स्मॉल दे टेक अ लॉंग टाईम टू सेटल टू द बॉटम ऑफ द वॉटर. पण ते अगदी आकाराने कमी असतात, छोटे छोटे असल्यामुळे त्या पाण्याच्या तळाशी जमा व्हायला खूप त्यांचा वेग जो आहे तो खूप कमी असतो, त्याच्यामुळे वेळ लागतो पाण्याच्या खाली जमा व्हायला. ओके, लीव्स, ट्विग्स एक्सेट्रा आर लायटर दॅन वॉटर. आणि पालापाचोळा, काड्या ज्या आहेत त्या कशा आहेत, त्या पाण्यापेक्षा हलक्या असतात. ओके, नाव द वॉटर अपियर्स मच क्लीनर अँड ट्रान्सपरंट दॅन इट वॉज. आता पाणी जे आहे ते पहिल्यापेक्षा खूपच स्वच्छ झालं असेल, आपण ते 4 ते 5 तास स्थिर ठेवलं होतं, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या ट्रान्सपरंट दिसत असतील, म्हणजे पारदर्शक, पूर्णपणे इझिली त्या विजिबल होतील. ओके, देन द प्रोसेस ऑफ allowing heavier particles to settle to the bottom of still water is called settling. आता पाणी असेच खूप वेळ स्थिर ठेवून त्यातला गाळ जो आहे तो खाली आपण जेव्हा बसू देतो तेव्हा त्याला पाणी निवळणं असं म्हणतात. ओके, त्याला सेटलिंग असं म्हणतात. Without disturbing the sediment, pour the water above it into 2 smaller bakers. Even though this water appears much cleaner than before, there are still some fine particles of soil and some rubbish floating in it.
Now carry out the following experiment using these two beakers. Label them 1 and 2. आता त्या गाळाला कोणताही धक्का लागू न देता वरचे पाणी जे आहे ते दुसऱ्या 2 चंचुपात्रामध्ये ओतून घ्या आणि हे पाणी आधीच्या पाण्यापेक्षा स्वच्छ आणि पारदर्शक दिसत असेल तर पाण्यात मातीचे बारीक कण आणि इतर कचरा अजूनही तरंगत आहे असं तुमच्या लक्षात येईल. ओके, आता ही दोन जे बेकर्स आहेत, 2 जे चंचुपात्र आहेत, हे घेऊन पुढील 2 प्रयोग करायचे आहेत आणि त्यांना आपल्याला 1 आणि 2 अशा प्रकारे लेबल्स द्यायचे आहेत, क्रमांक द्यायचे आहेत. देन त्याच्यानंतर बघा काय सांगितलं, ट्राय धिस. टेक अ पीस ऑफ ॲलम अँड स्विरल इट वन्स इन द वॉटर इन द फर्स्ट बेकर. लीव्ह दिस बेकर अनडिस्टर्ब्ड फॉर 2 to 3 hours. आता पहिल्या चंचुपात्रामध्ये जे पाणी होतं त्याच्यामध्ये, ज्याला आपण 1 आणि 2 असे लेबल दिले होते, त्याच्यामध्ये पहिल्या चंचुपात्रात आपल्याला तुरटीचा जो खडा आहे, ॲलम ज्याला म्हणतो आपण, तर तो आपल्याला हलक्या हाताने फिरवायचा आहे. ओके, आणि त्याच्यानंतर 2 ते 3 तास ते पाणी आपल्याला अजिबात धक्का लागून न देता ते स्टेबल ठेवायचे, स्थिर ठेवायचे. व्हॉट डू यू सी? तुमच्या काय लक्षात येईल तर द पार्टिकल्स फ्लोटिंग इन वॉटर स्लोली सेटल टू द बॉटम. तुमच्या असं लक्षात येईल की पाण्यात तरंगत असलेले जे कण होते ते हळूहळू तळाशी जाऊन बसतात. अँड द वॉटर इन द अप्पर पार्ट बिकम्स ट्रान्सपरंट. द ट्विक्स अँड स्ट्रॉ स्टील कीप फ्लोटिंग ऑन द वॉटर. आणि वरचे जे पाणी आहे ते आता कसं होतं, ट्रान्सपरंट दिसेल तुम्हाला, पारदर्शक दिसेल. आणि जो कचरा आहे, काड्या आहेत ज्या वजनाने हलक्या आहेत, त्या अजूनही पाण्यावर तुम्हाला तरंगत आहेत असं दिसून येईल. त्याच्यानंतर बघा, व्हॉट डज दिस टेल अस? यावरून आपल्याला काय लक्षात येतं तर स्विरलिंग ॲलम इन वॉटर हेल्प्स द सॉईल पार्टिकल्स इन मडी वॉटर टू सेटल डाऊन. म्हणजेच तुरटी फिरवल्यामुळे काय होतं तर जे गढूळ पाणी असतं त्या गढूळ पाण्यातले मातीचे जे कण असतात ते खाली बसायला मदत होतात. ओके, आणि आपल्याला वर स्वच्छ पाणी मिळतं. देन टेक अनदर बेकर, प्लेस अ टी स्टेनर ओव्हर इट. Fold a piece of fine cotton cloth into 4 layers. Make it moist and spread it over the strainer. Now pour the water in beaker 2 in a thin stream on the folds of the cloth. आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला, आणखीन एक मध्यम आकाराचे आपल्याला चंचुपत्र त्यांनी घ्यायला सांगितले आणि त्या चंचुपात्रात चहाचे गाळणे जे आहे ते आपल्याला ठेवायचे. चहा आपण ज्याच्यावर गाळतो ना, स्टेनर, ते आपल्याला ठेवायचं आहे. आणि एक स्वच्छ सुती कपडा जो आहे, कॉटन क्लोथ जो आहे, तो आपल्याला घ्यायचा आहे. त्याची आपल्याला 4 लेयर्स म्हणजे 4 पदरी अशी घडी होईल ती घालायची आणि ती ओली करून त्या गाळणीवर आपल्याला पसरवून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या क्रमांकाचं जे चंचुपत्र, ज्याला आपण लेबल 2 असा क्रमांक दिला होता, त्या चंचुपत्रातील पाणी त्या घडीवर आपल्याला बारीक धार करून ओतायचं आहे. व्हॉट विल यू सी? तुम्हाला काय दिसून येईल तर द रबिश अँड सॉईल पार्टिकल्स रिमेन ऑन द क्लोथ. आपल्याला असं लक्षात येईल की माती आणि जे कचरा आहे तो त्या कपड्यावर अडकून राहतो. द वॉटर कलेक्ट्स इन द बेकर बिलो, इट लुक्स ट्रान्सपरंट. आणि जे खालच्या दुसऱ्या चंचुपात्रात जे पाणी पडतं, आपण जे त्या गाळणीवर ओततो ते कसं दिसतं, ट्रान्सपरंट दिसून येईल तुम्हाला, पारदर्शक असं दिसून येईल. व्हॉट डज दिस टेल अस? इफ वी strain muddy water, it helps to make it clean. This process is called filtration. आता तुम्हाला यावरून काय दिसून येईल तर जे गढूळ पाणी असतं ते आपण जेव्हा गाळून घेतो तेव्हा ते स्वच्छ व्हायला मदत होते. ओके, आणि याला आपण फिल्टरेशन असं म्हणतो. नाव आफ्टर डुईंग दिस एक्सपेरिमेंट, थ्रो द वॉटर इनटू द सॉईल अँड वॉश युअर हँड्स विथ सोप अँड क्लीन वॉटर. आता हा प्रयोग झाल्यावर वापरलेले जे पाणी आहे ते तुम्ही शेतात किंवा बागेत टाकून द्या आणि तुमचे हात जे आहेत ते साबणाने स्वच्छ धुवा. त्याच्यानंतर बघा, अ न्यू टर्म, नवीन शब्द आपल्याला याच्यामध्ये कोणता शिकता येणार आहे पुढे तर पोर्टेबल वॉटर. पोर्टेबल वॉटर याचा अर्थ काय तर जे पाणी पिण्यायोग्य असतं ते, जे आपण पिऊ शकतो. ओके, त्याला म्हणतात पोर्टेबल वॉटर. वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग म्हणजेच काय तर जे पाणी आपल्याला पिण्यासाठी सेफ आहे, ओके, ते पाणी. वॉटर दॅट डज नॉट
does not endanger our health in any way when we drink, it is called safe drinking water or potable water. जे पाणी आपल्याला पिण्यायोग्य असते, जे आपल्या प्रकृतीला, आपल्या हेल्थला कोणताही धोका त्याच्यामुळे पोचू शकत नाही, अशा पाण्याला आपण पोर्टेबल वॉटर किंवा सेफ ड्रिंकिंग वॉटर असं म्हणतो. We have seen some methods of making muddy water clean and transparent. However, such water may still not be potable. आपण आता वर पाहिलं की गढूळ पाणी जे आहे ते स्वच्छ आपण कसं करू शकतो किंवा ते पारदर्शक करण्याची पद्धत काय आहे. पण हे पाणी स्वच्छ जरी आपल्याला दिसलं तरी ते स्वच्छ नसतं. ओके, त्याच्यात स्टील जंतू जे आहेत ते असतातच आणि ते पिण्यायोग्यही नसतं. ओके, देन कॅन यू टेल, आता हे सांगा बघू. इन द रेनी सीझन द वॉटर ऑफ रिव्हर्स अँड स्ट्रीम्स बिकम्स मडी. व्हाय डू वी नॉट ड्रिंक दॅट वॉटर. म्हणजे पावसाळ्यात नदी आणि नाल्यांमध्ये पाऊस पडल्यामुळे पाणी जे आहे ते कसं होतं, ते गढूळ होतं. तर आपण हे पाणी का पित नाही. ओके, व्हेन ऑन अॅन excursion, if you find that the water of a spring or well there has a bad smell, would you drink it. म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी सहलीला गेलात आणि तिथे झरा आहे किंवा विहीर आहे, त्या पाण्याला बॅड स्मेल म्हणजे दुर्गंधी येत असेल, वास येत असेल, तर तुम्ही ते पाणी प्याल का. तर नाही आपण पिऊ शकत. ओके, देन वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग आणि पोर्टेबल वॉटर म्हणजेच पिण्यायोग्य पाणी जे आपण पिऊ शकतो पाणी. ओके, जे सेफ आहे पिण्यासाठी. ड्रिंकिंग वॉटर मस्ट बी सेफ फॉर अवर हेल्थ. प्युअर वॉटर हॅज नो टेस्ट, स्मेल और कलर. इफ वॉटर हॅज अ कलर और अ फॉल स्मेल, वन मस्ट अवॉइड ड्रिंकिंग इट. इट कॅन मेक अस इल. म्हणजे पाणी, पिण्याचं जे पाणी असतं, जे आपल्याला पिण्यायोग्य असतं, असायला हवं, ते शुद्ध असतं आणि त्या शुद्ध पाण्याला चव नसते किंवा कोणताही रंग नसतो किंवा कोणताही त्याला वास जो आहे, स्मेल जो आहे, बॅड स्मेल तो नसतो. त्या पाण्याला रंग दिसू लागला किंवा त्याचा वास येऊ लागला तर ते पाणी आपण पिऊ नये. त्यामुळे आपण आजारी पडू शकतो. When we get muddy water during the rains, we allow it to settle before using it. If necessary, we use alum or we filter the water. Its muddiness disappears and the water looks clean and transparent. Can we say that it is now safe for drinking? आता काय सांगितलं, तर पावसाळ्यात गढूळ पाणी जे आहे ते आपण निवळून घेतो. गरज असेल तर त्या पाण्यात आपण तुरटी फिरवतो किंवा गाळून घेतो. त्यामुळे काय होतं, त्या पाण्याचा जो गढूळपणा आहे तो कमी होतो आणि हे पाणी स्वच्छ आणि पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरंट आपल्याला दिसू लागते. म्हणजेच ते पाणी पिण्यायोग्य असते का, राईट, असं त्यांनी विचारलं आहे. तर लेट अस लर्न सम मोर अबाउट दिस. याबद्दल आणखीन माहिती जी आहे ती आपण घेऊया. पुढे बघा त्यांनी काय सांगितलं. आता याच्यात आणखी न्यू टर्म आलेत, नवीन शब्द आणखीन आलेत. मायक्रो म्हणजे सूक्ष्म, लहान. मायक्रो याचाच अर्थ आहे व्हेरी व्हेरी स्मॉल, म्हणजे खूप लहान, जे आपल्या डोळ्यांनी दिसू शकत नाही असे. स्मॉल, एकदम मायक्रो. ओके, जे आपण काचेचं जे भिंग असतं की नाही, तर त्याच्यामधून आपण पाहू शकतो. ओके, ऑर्गॅनिझम्स म्हणजेच सूक्ष्म जीव. अ लिव्हिंग थिंग म्हणजेच आकाराने अगदी लहान असणारे सजीव. ओके, देन मायक्रो ऑर्गॅनिझम, अ लिव्हिंग थिंग दॅट कॅनॉट बी सीन बाय अ नेक आईज और इवन विथ अ मॅग्निफाईंग ग्लास. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच काय, सूक्ष्मजीव, जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाहीत असे. ठीक आहे, जे आपल्याला मॅग्निफाईंग ग्लास म्हणजेच जी काचेची भिंग आहे त्याच्यातूनही दिसू शकत नाही असे सूक्ष्मजीव. मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शी, जे आपल्याला प्रयोगशाळेत दिसून येते. An instrument for looking at very very small things which we cannot see with our eyes or even through a magnifying glass. ज्या गोष्टी आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, ज्या मॅग्निफाईंग ग्लासने आपण पाहू शकत नाही, त्या आपण मायक्रोस्कोपने पाहू शकतो. असं हे मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शी, जी तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये दिसून येते. नाव डू यू नो. आता बघा तुम्हाला आणखीन काय खाली दिलं. इफ वी टेक अ bit of yogurt or a drop of buttermilk
on a glass slide and place the slide under a microscope, we see very tiny living things in it. जेव्हा आपण दही थोडंसं थेंबर दही किंवा ताक जे आहे ते आपण त्या काचेच्या एका पट्टीवर ठेवलं आणि ती पट्टी त्या सूक्ष्मदर्शीतून पाहिली तर आपल्याला त्यात सूक्ष्म आकाराचे असे सजीव दिसून येतात. दे आर कॉल्ड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्यांना मायक्रो ऑर्गॅनिझम्स असं म्हणतात. दिस मायक्रो ऑर्गॅनिझम्स कन्वर्ट मिल्क इंटू योगर्ट. आणि हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत हे सूक्ष्मजीव जे आहेत ते काय करतात तर दुधाचे रूपांतर दह्यात करतात. ठीक आहे. दे आर युजफुल फॉर अस. ते आपल्यासाठी उपयोगी असतात. बट ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर नॉट युजफुल. पण सगळेच जे सूक्ष्म जीव असतात ते आपल्यासाठी उपयोगी नसतात. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॉज डिझीजेस व्हेन दे एंटर अवर बॉडी. दे आर सेड टू बी हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजेच काही जे सूक्ष्मजीव असतात ते आपल्या शरीरात जाऊन आपल्याला आजार होऊ शकतो किंवा आपण आजारी पडू शकतो. तर असे जे सूक्ष्मजीव आहेत त्यांना हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असं म्हणतो. म्हणजे जे आपल्या शरीराला हार्म करतात, आपल्या शरीराला इजा पोचवू शकतात. ओके. देन देर आर न्यूमरस काइंड्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स अराउंड अस. दे आर इन द सॉइल, इन वॉटर, इन एअर, ऑन रॉक्स, दॅट इज एनीवेअर अँड एव्हरीवेअर. आपल्या सभोवती अनेक प्रकारचे असे सूक्ष्मजीव असतात जे मातीत असतात, हवेत असतात, पाण्यात असतात किंवा दगडांवर असतात. हे कुठेही असू शकतात. ओके. इवन इफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट इन वॉटर, वी आर नॉट बी एबल टू सी देम. जरी हे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते पाण्यात जरी असले तरी आपण त्यांना पाहू शकत नाही, आपण डोळ्यांनी त्यांना पाहू शकत नाही. नाव थ्रू द वॉटर विथ सच मायक्रो ऑर्गॅनिझम्स लुक ट्रान्सपरंट. वुड इट बी सेफ फॉर ड्रिंकिंग. आणि असे सूक्ष्मजीव जे आहेत ते पाणी पारदर्शक दिसलं तरी त्या पाण्यात असतात, तर ते पाणी आपण पिऊ शकतो का? तर नाही. ओके. You may know that during the rainy season, we often hear of an outbreak of diarrhea or gastritis. At such times, we need to boil the water that has been cleaned by settling and filtration. Only then does it become safe for drinking. म्हणजेच पावसाळ्यामध्ये बरेच वेळेला आपल्याला लूज मोशन म्हणा किंवा गॅस्ट्रोज म्हणा यासारखे जे आजार असतात, ठीक आहे, तर त्याची साथ येते. म्हणजे संसर्गजन्य हे आजार आहेत. तर हे आजार पावसाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला दिसतात. तर अशा वेळेला पाणी जे आहे ते पिण्यायोग्य करण्यासाठी ते निवळून किंवा गाळून म्हणजे फिल्टर करून आपण घेतो किंवा आपण उकळून ते घेतलं पाहिजे. ओके. आणि असंच पाणी हे सेफ असतं फॉर ड्रिंकिंग. बॉइलिंग द वॉटर किल्स द मायक्रोऑर्गॅनिझम्स इन इट अँड प्रिव्हेंट्स डिझीजेस. पाणी उकळवल्याने काय होतं, त्यातले जे सूक्ष्मजीव असतात ते मरतात आणि आपल्याला आजार होण्याचा जो धोका आहे तो टाळतो. ओके. देन यूज युअर ब्रेन पॉवर. सम सबस्टान्सेस डू नॉट डिझॉल्व्ह इन वॉटर. व्हॉट कुड बी द ॲडव्हान्टेज ऑफ दिस. पाण्यात काही पदार्थ विरघळत नाहीत, बरोबर, तर याचा काय फायदा असू शकेल? ओके, याचा तुम्हाला विचार करायचा आहे. देन व्हॉट्स द सोल्युशन. आता बघा आणखीन एक विचारलं आहे. मदर हॅड ब्रॉट सम क्युमिन सीड्स दॅट इज जिरा फ्रॉम द शॉप बट सम सँड गॉट मिक्स विथ इट. मदर वॉन्ट्स द जिरा सीड्स क्लीन. आईने दुकानातून आपल्याला जिरा आणायला सांगितलं होतं, पण त्या जिऱ्यामध्ये चुकून वाळू जी आहे ती मिक्स झाली. आता वाळू वेगळी करून आईला पुन्हा स्वच्छ जिरं जे आहे ते आपल्याला द्यायचं आहे. तर ते तुम्ही कसं द्याल? ओके. Now let's see what we have learned from this chapter. Some substances dissolve in water, some substances do not. म्हणजे काही पदार्थ जे आहेत ते पाण्यात विरघळतात, तर काही पदार्थ हे पाण्यात विरघळत नाही. Some things float on water, some sink and settle at the bottom. काही वस्तू ज्या आहेत त्या पाण्यावर तरंगतात, तर काही वस्तू ज्या आहेत त्या पाण्यात बुडतात आणि त्या पाण्याच्या तळाशी जाऊन जमा होतात. In order to obtain clean water, muddy water is allowed to settle. After settling, the water is cleaned further by swirling alum in it or by filtration. म्हणजे गढूळ पाणी जे आहे ते स्वच्छ करण्यासाठी ते स्थिर ठेवावं लागतं. ओके. आणि त्याच्या तळाशी गाळ जमा झाल्यावर पाण्यात तुरटी फिरवतात किंवा
ते पाणी गाळून घेतो आपण. इवन इन क्लीन ट्रान्सपरंट वॉटर मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅन बी प्रेझेंट. इट इज नेसेसरी टू हॅव सेफ वॉटर फॉर ड्रिंकिंग. सो वॉटर मस्ट बी बॉईल टू डिस्ट्रॉय एनी मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन इट. म्हणजेच गाळलेलं जे पाणी आहे, गाळलेल्या स्वच्छ पारदर्शक पाण्यातसुद्धा सूक्ष्मजीव जे आहेत ते असू शकतात. म्हणून काय केलं जातं, तर पाणी जे आहे ते पिण्यायोग्य करण्यासाठी ते उकळवून जे सूक्ष्मजीव आहेत त्यांचा नाश केला जातो. ओके, आणि ते मग पाणी आपल्या पिण्यायोग्य होतं. देन ऑलवेज रिमेंबर, even such tiny living things like microorganisms which our eyes cannot see have great importance in our lives. म्हणजेच डोळ्यांना न दिसता येणारे सुद्धा सूक्ष्मजीव जे आहेत, जे लहान सजीव आहेत, त्यांचं सुद्धा आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. ओके, सो फ्रेंड्स, आपला जो चॅप्टर आहे तो इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल. आणि ऑफकोर्स व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तुमच्या काही क्वेरीज असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनवर क्लिक करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.